सुस्वागतम विद्यार्थ्यांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरे राहा, सुरक्षित राहा। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी तुम्हाला माझा सर्वप्रथम परिचय करून देत आहे। माझे नाव श्रीमती के.वाय. कोलतकर, माझ्या शाळेचे नाव सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा संकेश्वर, तालुका आहे माझा हुक्केरी आणि शैक्षणिक जिल्हा आहे चिक्कोडी। या ठिकाणी मी सहशिक्षिका म्हणून काम करते। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता माहीत आहे तुम्हाला, तर या आमच्या देशामध्ये अनेक स्वातंत्र्यवीर होऊन गेलेले आहेत, महान असे पुरुष होऊन गेलेले आहेत। त्या सर्वांची तुम्हाला माहिती असणार। उदाहरणार्थ महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग हे सर्वांची माहिती असणार। त्याचप्रकारे महिलांनी सुद्धा काही मोठं कार्य केलेलं आहे। त्या महिलांची तुम्हाला किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला एक कृती घेणार आहे। काही मी या ठिकाणी चित्र दाखवणार आहे, ती तुम्हाला काय करायची आहे? ओळखायची आहे। ओळखणार ना? चला आता आपण कृतीला सुरुवात करूया। पहिले चित्र येत आहे, पहा या ठिकाणी कोण आहेत? ओळखा, या कोण आहेत? भारताच्या पहिल्या शिक्षिका। जर ह्या नसत्या तर आज मुली शाळा शिकल्या नसत्या किंवा सुशिक्षित झाल्या नसत्या। यांनी फार कष्ट करून फार मेहनत करून यांनी काय केलं? मुलींच्यासाठी शाळा सुरू केली। यांचा 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात। ओळखला का? कोण आहेत या आहेत? कोण आहे? सावित्रीबाई फुले। चला आता आपण दुसरे चित्र पाहूया। दुसरे चित्र कोणाचे येत आहे? पहा या ठिकाणी, ओळखला का? ह्या सुद्धा आपल्या भारताच्या वीर अशा राणी होऊन गेलेल्या आहेत। ब्रिटिशांच्या बरोबर 1857चा लढा खूप सुंदररित्या त्या लढल्या। ब्रिटिशांच्या बरोबर खूप अगदी धाडसानं लढणाऱ्या ह्या महिला आहेत। आपल्या मुलाला पाठीवर घेऊन बघा या ठिकाणी दिसत आहे का नाही? त्यांनी खूप काय केलेलं आहे? धाडसानं हे युद्ध जिंकलेली होती। ओळखला का? कोण आहेत या आहेत झाशीच्या राणी लक्ष्मीबाई। चला आपण आता तिसऱ्या चित्राला जाऊया। ओळखा पाहूया कोण आहेत? ह्या सुद्धा आपल्या भारताच्या प्रसिद्ध अशा महिला होऊन गेलेल्या आहेत। त्यांना भारतामध्ये सर्वप्रथम म्हणजे महिलांमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं आणि त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली, अनाथ आश्रम काढले, अनेक सेवा केलेल्या आहे आणि ह्या अशा महान अशा महिला होऊन गेलेल्या आहेत। ओळखला का? कोण ह्या? तर ह्या आहेत मदर तेरेसा। चला आता आपण चौथ्या चित्राला जाऊया। ओळखा पाहू, या कोण आहेत? भारताच्या पहिल्या पंतप्रधान होण्याचा मान ह्यांना मिळालेला आहे। ह्या कोण आहेत? ओळखा, ह्यांनी पण महिलांच्यासाठी खूप काय केलेलं आहे? कार्य केलेलं होतं। ओळखला ह्या कोण आहेत? तर ह्या आहेत श्रीमती इंदिरा गांधी। चला आता आपण पाचव्या चित्राला जाऊया। पाचवे चित्र कोणाचं येत आहे? पहा, या सुद्धा प्रसिद्ध अशा गायिका होऊन गेलेल्या आहेत। त्यांना गान कोकिळा म्हणत होते। त्यांनी खूप स्वातंत्र्यासाठी गीते रचलेली होती। ओळखला कोण आहेत या? तर या आहेत सरोजिनी नायडू। खूप सुंदर तुम्ही ओळखलेला आहे। तर अशाच प्रकारच्या वीर राणी तुमच्या पाठामध्ये आहेत। तो पाठ आज आपण काय करायचा आहे? शिकायचा आहे। तर इयत्ता 6वीच्या वर्गातील माय मराठी या पुस्तकातील पाठ क्रमांक 2 वीर राणी चन्नम्मा हा आज मी पाठ तुम्हाला शिकवणार आहे। तर आता मी पाठाचा आदर वाचन करणार आहे। तत्पूर्वी सर्वांनी काय करा? पुस्तकं काढा आणि मी जसं वाचते तसं तुम्ही काय करा? पेन्सिल घेऊन त्याच्यावर काय करा? अंडरलाईन करा जे जोडा शब्द आहेत। चला आपण पाठाचे वाचन करूया। पाठ क्रमांक 2 वीर राणी चन्नम्मा। उमद्या अरबी घोड्यावर मान ठोकलेली आहे, हातात तलवार धरलेली आहे। युद्धाच्या अशा पावित्र्यात असलेल्या चन्नम्माचा पुतळा पाहिला की ऊर अभिमानाने भरून येतो। इसवी सन 1778 साली बेळगावी जिल्ह्यातील काकती येथील देसाईंच्या घरी चन्नम्मांचा जन्म झाला। वडिलांच्या देखरेखीखाली चन्नम्माने मराठी, कन्नड, उर्दू भाषांचा अभ्यास केला। रामायण, महाभारत, बसवपुराणसारखे पौराणिक ग्रंथ तिने वाचन केले। राजकारभाराचे ज्ञानही तिला मिळाले होते। याखेरीज घोड्यावर बसणे, पोहणे, भाला फेकणे, दांडपट्टा फिरवणे या कलेत लहानपणीच तरबेज झाली होती।
सुंदर आणि गुणसंपन्न चन्नम्माचे लग्न कित्तूर संस्थानचा राजा मल्लसर्ज यांच्याशी झाले. मल्लसर्जाने आपल्या उत्तम गुणांनी कित्तूरच्या प्रजेचे प्रेम मिळवले होते. त्याने लोकांच्या हितासाठी तळी, कालवे, विहिरी, रस्ते बांधले होते. इसवी सन 1816 राजा मल्लसर्ज एकाएकी निधन पावला. त्यानंतर चन्नम्माला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. आता राज्याचा राजकारभार चन्नम्माच पाहत होती. राजकारभारासाठी राणीने एका मुलाला दत्तक घेतल्याचे ठाकरेला समजले. ठाकरे हा त्यावेळी धारवाडचा कलेक्टर होता. इंग्रज सरकारच्या वतीने तो संस्थानाच्या राजकारभारावर लक्ष ठेवीत असे. कित्तूरच्या खजिन्यावर त्याची दृष्टी होती. मोठे सैनिक घेऊन ठाकरे कित्तूरजवळ ठाण मांडून बसला. राणी चन्नम्माला हे रुचले नाही. तिच्या सरदारांना चीड आली. ठाकरेच्या पत्राला राणीने उत्तरच पाठविले नाही. त्यामुळे ठाकरेला राग आला. कित्तूरच्या किल्ल्यातील सर्व हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्याने गुप्तहेर नेमले. किल्ल्यावर हल्ला करण्याची त्याने तयारी केली. राणीला ही बातमी कळताच किल्ल्याच्या रक्षणाची तिने सर्व तयारी केली. राणीने आपल्या प्रजेची व सैनिकांची सभा घेतली. कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास तयार राहा असा तिने काय केला, हुकूम दिला. चन्नम्मा ही सर्व प्रजेला प्रिय होती. कित्तूर संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा सर्वांनीच निश्चय केला. ही बातमी समजताच ठाकरेच्या सैन्याने किल्ल्याचे दरवाजे मोडून आत प्रवेश केला. लढाईला तोंड फुटले. राणी चन्नम्मा किल्ल्याच्या तटावर उभे राहून हुकूम देत होती. राणीच्या करारी बाण्यामुळे सैन्याला चेव व स्फूर्ती आली. तिच्या बाजूला अंगरक्षक सय्यद बाळासाहेब उभा होता. हर हर महादेवच्या गर्जनेने व ढोल नगाऱ्यांच्या आवाजाने सर्व दिशा दुमदुमू लागल्या. आता मी एवढा पाठ वाचलेला आहे. पुढचा जो उरलेला पाठ आहे तो तुम्ही काय करा, घरी वाचन करा. सर थांबा जरासं. तर आता मी हा पाठ वाचन केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा जो पाठ उरलेला आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, वाचन करायचा आहे. आणि हा पाठ वाचन केल्यानंतर या ठिकाणी काही नवीन शब्दांचे अर्थ मी या ठिकाणी दिलेले आहे. पहा या ठिकाणी नवीन शब्दांचे अर्थ. उमदा. उमदा म्हणजे काय, देखना. देखना म्हणजे सुंदर. मांड. मांड म्हणजे घोड्यावर बसायचे काय असते, एक बैठक असते, त्याला काय म्हणतात, घट्ट बैठक. तरबेज. तरबेज म्हणजे काय, प्रवीण. प्रवीण होणे. कलेक्टर यांना काय म्हणतात, उच्च अधिकारी, कमिशनर इंग्लिशमध्ये म्हणतात. किंवा सूड म्हणजे काय, मनातला राग. हे काय आहे, नवीन शब्दांचे अर्थ आहे. ते तुम्ही काय करा, वहीमध्ये लिहून घ्या. हां, चला आता आपण मी पाठाचं काय करणार, आता आदर्श हे स्पष्टीकरण करणार आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी तर पुढं का जाय ना, पहा या ठिकाणी काय आहे, चन्नम्माचा हा काय आहे, पुतळा आहे. आणि ह्या बघा, पहा या ठिकाणी एक उमदा घोडा. उमदा म्हणजेच काय, देखना घोडा आहे. त्या देखण्या घोड्यावर एक काय केलेलं आहे, मांड ठोकलेली आहे. मांड म्हणजेच काय, घोड्यावर बसायची एक जागा असते. ती घोड्यावर बसायच्या जागेवर काय आहे, चन्नम्मा, कित्तूर आणि चन्नम्मा बसलेल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये काय आहे, दिसत आहे, तलवार. पहा त्या ठिकाणी दिसत आहे ना, ती तलवार दिसत आहे. त्या कुठं जात आहेत, युद्धाला जात आहेत. कुठं जात आहेत, युद्धाला जात आहेत. अशा या चन्नम्माचा पुतळा आपण बेळगाव जिल्ह्यामध्ये, कित्तूर जिल्ह्यामध्ये, काकती या ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये काय आहे, अशा प्रकारचे पुतळे आपण कित्तूर आणि चन्नम्मा यांचे पाहत असतो. का लावलेले असणार यांचे पुतळे, त्यांनी काय केलेलं आहे महान कार्य, हे आज आपण या पाठामध्ये शिकायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये पहा, या ठिकाणी कित्तूर आणि चन्नम्मा यांचा जन्म काय झालेला आहे, आपल्याच बेळगाव जिल्ह्यातील काकती या ठिकाणी इसवी सन 1778 त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धुळाप्पा देसाई, आईचे नाव काय होते, पद्मावती देसाई. यांच्या पोटी या कित्तूर आणि चन्नम्मा यांचा जन्म काकतीमध्ये झालेला आहे. कोणत्या घराण्यामध्ये, देसाई या घराण्यामध्ये. मग त्यांचे वडील काय होते, एक उच्च अधिकारी होते. त्या संस्थांमध्ये काकती या ठिकाणचे ते एक अधिकारी होते. आणि त्या ठिकाणी राहत असताना त्यांनी चन्नम्माला काय केलं, शिकवले. लहानपणीच त्यांनी बघा काय केलेलं आहे, चन्नम्माला ज्ञान दिलेलं आहे.
कोणकोणत्या विषयामध्ये ज्ञान मिळालं तिला? मराठी विषय शिकली ती, नंतर कन्नड विषयसुद्धा शिकले, नंतर उर्दू, हे 3 विषय त्या काय झाल्या त्यांनी अवगत केले, त्यांनी काय केलं शिकल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या ह्या भाषा शिकत असतानाच काही पौराणिक ग्रंथसुद्धा वाचन केले. केव्हा? लहानपणीच. कोणकोणते पौराणिक ग्रंथ बघा? रामायण हा ग्रंथ त्यांनी वाचून काढला, महाभारत हा ग्रंथ त्यांनी वाचला, त्याचप्रकारे बसव पुराण यासारखे त्यांनी काय केलेलं आहे पौराणिक ग्रंथ वाचन करून त्यांनी भरपूर काय केलं धार्मिकतेचं ज्ञानसुद्धा मिळवले. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यकारभार कसा करायचा ह्याचंसुद्धा ज्ञान त्यांनी काय केलं आपल्या वडिलांच्याकडून शिकलेल्या होत्या. तर अशा या चन्नम्मा लहानपणी हे शिकत असताना या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे हे ज्ञान घेत असता आपलं दुसरं ज्ञानसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. पहा या ठिकाणी मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. मी आता काय तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती त्याबद्दल मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. सांगा हां, कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म किती साली झाला? कित्तूरच्या राणी चन्नम्मा यांचा जन्म किती साली झाला सांगा पाहू. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सांगा. तर कित्तूरच्या राणीचा जन्म किती साली झालेला आहे? इसवी सन 1778 साली झाला. कित्तूरच्या राणीचा जन्म केव्हा झालेला आहे? इसवी सन 1778 साली झाला आहे. अशा प्रकारे कित्तूरच्या राणीचा हा जन्म झाला. त्याने अनेक भाषा शिकल्या, ग्रंथ वाचले. त्याचप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे घोडा, पहा या ठिकाणी ह्या घोड्यावर बसणे काय शिकल्या असणार त्या? तर युद्ध करण्यासाठी घोड्यावर बसून त्यांनी भालाफेक करणे, तलवार खेळणे किंवा अनेक दानपट्टा मारणे अशा प्रकारच्या त्या काय केल्या युद्धाचं प्रशिक्षणसुद्धा त्या काय केल्या लहानपणीच घेतल्या. पोहणे शिकल्या, त्याचप्रमाणे घोड्यावर चढणे, दानपट्टा फिरवणे, तलवारबाजी करणे हे सगळे त्यांनी काय केलं शिक्षण घेत त्या ते हे सुद्धा त्या शिकत होत्या. आणि एक दिवस काय झालं, राजा मल्ल सर्ज हे काय झाले या ठिकाणी पहा, हा आहे कित्तूरचा किल्ला. हा आहे कित्तूरचा किल्ला आणि हा आहे कर्नाटक. आणि ह्या कर्नाटकमध्ये कित्तूर हे या ठिकाणी आहे. बेळगाव जिल्ह्यातील एक कित्तूर हा तालुका आहे. या ठिकाणी काय झालं, मल्लसर्ज राजा एक दिवस काय झाले ते काकती या ठिकाणी त्यांनी युद्ध करत, म्हणजे काकती या ठिकाणी धुळाप्पा देसाई जे चन्नम्माच्या वडील आहेत त्यांच्या घरी ते राहायला आलेले होते. त्यावेळी त्यांनी काय केलं, लहानपणी ती अगदी सुंदर गुणसंपन्न अशी चन्नम्मा त्यांनी पाहिली आणि त्यांनी काय केलं तिच्याशी विवाह करण्याचं ठरविले. आणि राजा मल्लसर्ज हे कोण आहेत, राजा मल्लसर्ज यांनी काय केला चन्नम्माशी विवाह केला. राजा मल्लसर्ज सुद्धा खूप असे काय होते प्रसिद्ध होते. प्रजेमध्ये त्यांनी खूप काय होतं प्रजेचं प्रेम मिळवलेलं होतं. प्रजेमध्ये त्यांनी लोकांच्या हितासाठी अनेक कार्य केलेलं होतं. पहा त्यांनी विहिरी काढल्या होत्या कित्तूरमध्ये, अनेक ठिकाणी त्यांनी रस्ते बांधलेले होते. त्याचप्रमाणे कालवे, सरोवरे सगळे, नदी वगैरे नाले सगळे त्यांनी काय केल्या सुखसोयी काय केलेल्या होत्या. असे हे राजा मल्लसर्ज काय झाले असताना त्यांनी चन्नम्माशी विवाह केला. चन्नम्मा कित्तूरमध्ये आली आणि आल्यानंतर असंच त्यांचं सुखाचा संसार चालत असताना अचानक काय झालं, राजा मल्लसर्ज यांचे काय झाले निधन झाले. राजा मल्लसर्ज यांचे निधन किती साली झाले, 1816 साली झाले. अचानक त्यांना काय झालं माहीत नाही, कोणता रोग वगैरे झाला असणार आणि त्यांचं निधन झालं. निधन झाल्यामुळे राणी एकदम काय झाल्या एकट्या पडल्या, कारण राणीला मूल बाळ झालेलं नव्हतं. त्यामुळे राणीकडं फार काय झालं, राणी खूप संकटामध्ये आली. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, सांगा बघू, राजा मल्लसर्ज यांचे निधन केव्हा झाले? आताच मी तुम्हाला तो उत्तर सांगितलेलं होतं, ओळखा पाहू. तर उत्तर आहे राजा मल्लसर्ज यांचं निधन केव्हा झालं, इसवी सन 1816 मध्ये राजा मल्लसर्ज यांचे निधन झाले. आता निधन झाल्यानंतर चन्नम्मा काय झाली, एकटीच पडली.
चन्नम्मा काय झाल्या, एकट्याच पडल्या. एकट्या पडल्यामुळे त्यांनी काय झालं, त्यांना दरबारातील नातेवाईक, त्यांचे आजूबाजूची लोक, त्यांना मल्लसरचे राजाचे सगळे भाऊबंद वगैरे, त्यांचे भाऊ, त्यांची मुलं होती, ती सगळे काय करू लागले, चन्नम्माला खूप त्रास करू लागले. त्या सगळ्या त्रासांना सहन करून चन्नम्मानं राज्याचा कारभार, कित्तूरचा कारभार आपल्या हाती घेतला. मग आपल्या हाती घेतल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण एक मुलाला काय घ्यायचं, दत्तक घ्यायचं. दत्तक म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या मुलाला आपण घ्यायचं आणि त्यांचं पालनपोषण करणे, याला काय म्हणतात, दत्तक घेणे. अशा प्रकारे चन्नम्माने काय केले, एका मुलाला दत्तक घेतलं. आणि त्यावेळी काय होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. काय होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि ब्रिटिश हे काय होते, त्यावेळी आमच्या भारतामध्ये आले, व्यापार करण्यासाठी आले आणि आम्हालाच काय बनवलं, त्यांनी गुलाम बनवले. त्यांनी एक काय केलेला होता, कायदा आणला होता. लॉर्ड डलहौसी यांनी एक कायदा आणला होता. कोणता कायदा, दत्तक वारसा नामंजूर. म्हणजे ज्या राज्याला मूल बाळ होत नाही त्याने काय घ्यायचं नाही, दत्तक घ्यायचा नाही. तर ते राज्य आपोआप कुणाच्या ताब्यात जाणार होते, जायचं असते, तर ब्रिटिशांच्या राजकारभारामध्ये, ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यासाठी तो कायदा आणला होता. अशा प्रकारे चन्नम्माला सुद्धा मूलबाळ झालं नव्हतं. राजा मल्लसरजी सुद्धा काय झाला होता, वारलेले होते. आणि त्यावेळी हा होता धारवाडचा कलेक्टर होता ठाकरे. कोण होते, धारवाडचा कलेक्टर होते ठाकरे. ह्यांना ती बाब समजली की राणीने दत्तक मुलाला घेतलेलं आहे. आणि ह्या ठाकरेला कित्तूरचा खजिनावर त्याची नजर होती. तुम्हाला माहीत आहे कित्तूरमध्ये किती खजिना होता, तर जवळजवळ 15 लाखच्या वर, 15 लाखच्या वर काय होता, खजिना होता. आणि त्या खजिनावर या ब्रिटिश अधिकारी, या ब्रिटिश ठाकरेची काय होती, नजर होती. तो कसा तरी खजिना आपल्या ताब्यात घ्यायचा असं त्यांनी ठरवले होते. आणि त्यांनी काय केलं, राणीला एक पत्र पाठवलं. परंतु राणीने ते पत्र काय केले नाही, वाचले, परंतु त्याला त्यांनी उत्तर पाठवलं नाही. त्याचा राग कुणाला आला, ह्या ठाकरे अधिकाऱ्याला आला. आणि त्याने काय केलं, सैन्य घेतला तो आणि काय केला, कित्तूरच्या किल्ल्यावर काय करण्यासाठी, हल्ला करण्यासाठी तो काय केला, येऊन थांबला. हा आहे कित्तूरचा किल्ला. तुम्ही किल्ला आता दिवाळीमध्ये वगैरे बांधत असणार किंवा शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिलेला असणार. त्याचप्रकारे हे आहे कित्तूरचा हा किल्ला. या किल्ल्याच्या बाहेर त्यांनी काय केलं, ठाकरेचे सैन्य येऊन थांबले. हे राणीला कळलं. कुणाला कळलं, राणीला कळलं. आणि राणीने काय केलं, आपल्या प्रजेतील, सर्व प्रजेतील लोकांची आणि सैन्यांची त्यांनी काय घेतली, एक सभा बोलवली. आणि त्यांनी काय सांगितलं, सर्व सैनिकांना आणि राज्यातील सर्व लोकांना त्यांनी एक स्फूर्तिदायक भाषण केलं. त्यांनी लोकांच्या मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण केली की कोणत्याही परिस्थितीत आपण काय करायचं नाही, किल्ला आपला त्यांच्या ताब्यात द्यायचा नाही. आपण प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास तयार राहायला पाहिजे. अशा प्रकारे चन्नम्मानं काय केलं, लोकांच्या मनामध्ये आणि त्या सैन्यांच्या मनामध्ये त्यांनी भरवलं. लोकांच्या मनात एक मोठी स्फूर्ती निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं आपण काय करायचं, कित्तूर हा स्वतंत्र करायचा असं त्यांनी ठरवलं. ठरवल्यानंतर काय केलं, ह्या ठाकरेने काय केलं, आक्रमण केलं. त्यांनी आपले फितूर काय केले, त्यांच्या किल्ल्यामध्ये पाठवले, माहिती गोळा केली. आणि ठाकरेने काय केलं, कित्तूरच्या किल्ल्यामध्ये प्रवेश केला. त्यावेळी राणी काय होती, किल्ल्याच्या तटावर उभा राहून ती लोकांना आणि त्या सैन्यांना काय करत होती, सांगत होती, त्यांना लढण्याचा स्फूर्ती देत होती. अशा प्रकारे हे लढत असताना कित्तूरची सेना ब्रिटिशांच्यावर भारी पडली. त्यांचे अनेक सेनापती, त्यांचे अनेक अधिकारी मारले गेले की ब्रिटिशांचे. त्यामध्ये होते ब्लॅक आणि रँड नावाचे काय होते, सेनापती होते. त्या सेनापतींना कित्तूरचा सेनापती होता सिद्धप्पा. ह्याने काय केलं, त्यांना मारलं. तर अनेक त्यांचे सैन्य मरत आहेत, पळत आहेत. असं पाहून ठाकरे पूर्ण घाबरला तो. आणि तो काय केला, पळून जाण्याच्या तयारीला होता. कोण पळत होता, ठाकरे हा आता आपण पराभूत झालेलो आहे म्हणून तो पळून जात असताना राणीचा अंगरक्षक होता सय्यद बाळासाहेब. राणीने काय केलं, आता ठाकरे पळून जात आहे ना, म्हणून राणीने आपल्या अंगरक्षकाला काय केलं, सांगितलं गोळी मारण्यासाठी. आणि सय्यद बाळासाहेब यांनी काय केलं, गोळी मारली आणि त्या ठाकरेला ठार केले.
संपूर्ण कित्तूरमध्ये जल्लोष निर्माण झाला, सगळे विजयी झालेले होते. राणीने त्या ठाकरेचं शिर तोडलं, कापलं आणि ते त्या तलवारींमध्ये धरून ते संपूर्ण किल्ल्यामध्ये फिरवण्यात आले. अशा प्रकारे राणी जिंकली. परंतु आता हारलेत कोण? ब्रिटिश. हारलेले ब्रिटिश हे कधी आपली हार मानतच नव्हते. असे हे ब्रिटिश त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना ज्यावेळी हे संपूर्ण समजलं की कित्तूरची राणी एक स्त्री राहून तिनं काय केलं होतं, या आमच्या सेनापतींना, आमच्या कलेक्टरला मारलेलं आहे, त्यांना पचलं नाही आणि त्यांनी मोठ्या अधिकाऱ्यांनी मुंबई, मद्रास, चेन्नई, बेळगाव या ठिकाणचं मोठं सैन्य तयार केलं त्यांनी. आणि त्यांनी काय केलं, परत एकदा कित्तूरवर हमला करण्यासाठी ते आले. आणि त्यावेळी राणीचं सैन्य काय होतं, खूप लहान होतं. कारण त्यांनी काय केलं होतं, एक व्यूहरचना केलेली होती ब्रिटिशांनी चारी बाजूनी किल्ल्याला काय केला होता, वेढा घातलेला होता. आणि त्यांनी काय केलं होतं, परत एकदा फितूर सैन्य काय केले होते, कित्तूरमध्ये पाठवलेलं होतं. जे त्यांनी काय केलं होतं, ब्रिटिशांच्याकडून जो दारूगोळा किंवा तोफ, जे शस्त्र साठा त्यांनी गोळा केलेला होता का नाही, तो काय केला होता, फितूर सैन्य पाठवून त्यांनी पाणी ओतून संपूर्ण त्यांचा तोफ गोळा, शस्त्रसाठा, कित्तूरच्या राणीचा संपूर्ण त्यांनी नासधूस केलेला होता. कोणी नासधूस केला? ब्रिटिशच्या सैन्याने नासधूस केला. अशा प्रकारे मोठे सैन्य घेऊन ते लढाईसाठी आत आले. आत आल्यानंतर या ठिकाणी बघा, पहा, या ठिकाणी दिसत आहे चित्रामध्ये, भयंकर असं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर काय झालं, त्यांचे खूप सैन्य मारले गेले कित्तूरचे. आणि अशा प्रकारे राणीला त्यांनी काय केलं, पकडलं. राणीला पकडल्यामुळे त्यांचा जो सेनापती आहे सिद्धापा, त्याला त्यांनी पकडलं. सय्यद बाळासाहेब यांना त्यांनी ठार मारलं. त्याचप्रमाणे त्यांचा एक शूर असा एक काय होता, संगोळी रायण्णा सरदार होता, त्याला सुद्धा त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सुटून गेले. परंतु राणीच्या संपूर्ण नातेवाईकांना सगळ्यांना त्यांनी पकडून काय केले, जेलमध्ये घेऊन ठेवले. त्यांना नजर कैदेमध्ये ठेवले. अशा प्रकारे राणी काय केली, आपला किल्ला ती हरली. आपलं ते जे किल्ला होता तो हरली. आणि त्या ब्रिटिशांनी काय केलं, राणीला कैद बनवून घेऊन गेले. त्यांचा सेनापती जो सिद्धापा होता त्याला त्यांनी काय केलं, फाशीची शिक्षा दिली. पहा, या ठिकाणी हे चित्र आहे. हे चित्र पहा, या ठिकाणी काय केले जाते, ह्याच्यावर फाशी दिली जाते. अशा प्रकारे त्यांचा जो सेनापती होता सिद्धापा यांना काय केलं, त्यांनी ब्रिटिशांनी फाशी दिली. त्याचप्रकारे हे आहेत संगोळी रायण्णा. अगदी खूप विश्वासू असा सरदार चन्नम्माचा. तुम्ही कर्नाटकमध्ये पाहिला असणार, त्यांचा पिक्चरसुद्धा काढलेला आहे त्यांच्या नावावर. असे खूप असे महान असे हे सरदार असलेले संगोळी रायण्णा चन्नम्माला 2 वेळा सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. ह्यांनासुद्धा पकडून काय केलं, ब्रिटिशांनी फाशी दिली. कसं पकडले, तर ह्यांच्यामध्ये जे असणारे विश्वासू जे त्यांचे मित्र होते किंवा नातेवाईक होते, त्यांनीच काय केलं, संगोळी रायण्णा यांना पकडून देण्यात यशस्वी झाले. आणि त्यांनी शेवटी नंदगड, खानापूर येथील नंदगड, पहा, या ठिकाणी त्यांचं काय करण्यात आलं, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि त्यांची समाधी सुद्धा नंदगड या ठिकाणी ही बांधलेली आहे. मोठंच्या मोठं पिंपळाचं झाड आहे. ज्यावेळी त्यांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आली, त्या ठिकाणी त्यांना काय करण्यात आलं होतं, पुरण्यात आलं होतं. आणि त्यांचा एक मित्र होता, त्याने काय केलं, एक छोटंसं पिंपळाचं झाड आणलं आणि आपले मित्राची आठवण येण्यासाठी त्यांनी पिंपळाचं झाड त्या ठिकाणी लावलं. आजपर्यंत तुम्ही जाऊन बघितला तर ते पिंपळाचं झाड इतकं मोठं झालेलं आहे की खूप सुंदर त्या ठिकाणी आहे. त्यांची मूर्ती आहे संगोळी रायण्णा यांची. आणि त्या ठिकाणी बागसुद्धा तयार केलेली आहे. अशा प्रकारे हे संगोळी रायण्णा आहे, यांनासुद्धा ब्रिटिशांनी काय केले, अशा या संगोळी रायण्णा मारल्यानंतर पहा, या ठिकाणी शूर अशी आपल्या कर्नाटकातील पहिली स्वातंत्र्यासाठी लढणारी ही महिला झाली, ती होती कित्तूरची राणी चन्नम्मा. आजपर्यंत ती सर्वांच्या मनामध्ये आहे, चिर स्मरणामध्ये राहणारी अशी आपली महिला होऊन गेलेली आहे, ती होती कित्तूरची राणी चन्नम्मा. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी पाठाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता मी ह्या ठिकाणी तुम्हाला काही जोड्या जुळवा देणार आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर चला आपण काय करूया, या ठिकाणी
थांबस अजून तर ह्या बघा, ह्या आहेत कित्तूरच्या राणी चन्नम्मा, ज्या स्वातंत्र्यासाठी लढत लढत आपलं जीवन अर्पण केलं. कित्तूरच्या राणी चन्नम्मा यांचा कित्तूरमध्ये दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये काय केला जातो, उत्सव साजरा केला जातो. त्यांच्या नावाने अनेक सैनिक स्कूल आहेत. कित्तूरमध्ये सैनिक स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, हॉस्टेल्स आहेत. या प्रकारे त्यांचं काय आहे, या प्रकारे त्यांच्या नावाने काय आहेत, अनेक स्कूल. त्यांच्या नावाची कित्तूर एक्सप्रेससुद्धा आहे. त्यांच्या नावावरून चन्नम्मा एक्सप्रेस म्हणून रेल्वेसुद्धा काढलेली आहे. कॉलेज आहेत, त्याचप्रकारे सैनिक स्कूल आहेत. त्या अशा ह्या वीर महिला ह्या आपल्या कर्नाटकातील पहिल्या स्वातंत्र्यासाठी लढणारी ही महिला होऊन गेलेल्या आहेत. ह्या झाला पाठाचा. आता स्पष्टीकरण. तर आपण आता या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहे, काही मूल्यमापनासाठी मी जोड्या जुळवा देणार आहे, ते तुम्हाला आता ओळखायचं आहे. चला आपण आता जोड्या जुळवा करूया. अ गटामध्ये काही नावं आहेत, ब गटामध्ये काही नावं आहेत, ते तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, पहिले आहेत संगोळी रायण्णा. सांगा पाहू, कोण होते संगोळी रायण्णा? राजा होते, सरदार होते, राणी काय कलेक्टर काय अंगरक्षक, कोण होते सांगा? तर संगोळी रायण्णा आहेत सरदार. आता 2 नंबर आहे चन्नम्मा. कोण होते या चन्नम्मा? राजा, राणी, कलेक्टर काय अंगरक्षक? चन्नम्मा कोण आहे? राणी. ठाकरे, ओळखा भाऊ, कोण होते ठाकरे? हे कोण होते? कलेक्टर. बरोबर. सय्यद बाळासाहेब हे कोण होते? अंगरक्षक की राजा? तर सय्यद बाळासाहेब हे कोण होते? अंगरक्षक. मल्लसर्जी हे कोण होते? मल्लसर्जी हे कोण होते? राजा. खूप सुंदर तुम्ही ओळखलेला आहे जोड्या जुळवा. आता ह्या ठिकाणी मी काही रिकामे जागा विचारणार आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. चन्नम्मा टिमटिम आणि टिमटिम होती. ठाकरेच्या पत्राला राणीने टिमटिम पाठवले नाही. चन्नम्माला टिमटिम येथे कैदेत ठेवले. ही जी 3 रिकाम्या जागा आहेत, हे तुम्हाला घरी काय करायचं आहे? तयार करायचं आहे. ते तुम्ही भरायचं आहे. पाठ वाचन करून तुम्ही ह्या काय करा? गृहपाठ घरी करा. आता ह्या ठिकाणी काही घरचा अभ्यास देत आहे. या पाठावरील प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? लिहायची आहेत. त्याचप्रकारे दुसरा गृहपाठ आहे, शूरवीर महिलांची चित्र जमा करायचं आणि ते तुमच्या वहीमध्ये चिकटून ठेवायचं आहे. हे 3 काय आहे? तुम्हाला घरचा अभ्यास आहे, गृहपाठ आहे, तो तुम्ही काय करा? घरामध्ये करा आणि शाळा चालू झाल्यानंतर तुमच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.